हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डी मास्टर अकॅडमी. तर आज पाहणार आहोत आपण स्टडी मॅनेजमेंट स्किल. या स्किल्स कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला शालेय जीवनात किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असताना की तुमचं स्टडीचं मॅनेजमेंट कसं असावं ते पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुमचं स्टडी मॅनेजमेंट करत असताना तुमचा टाइम टेबल हा तुमचा कन्फर्म पाहिजे. तुमचं डेलीचं टाइम टेबल हे तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला की डेलीच्या त्या टाइम टेबलमध्ये मला या टाइम फ्री भेटतो किंवा तो टाइम ठरवून तुम्हाला तो टाइम टेबल फिक्स करावा लागणार आहे की त्या टाइममध्ये मला हा माझा अभ्यास झालाच पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे तुमचं गोल. तुमचं गोल हे तुमचं ध्येय फिक्स कन्फर्म केलं पाहिजे. तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की हा मला या क्षेत्रामध्ये या फील्डमध्ये मला सक्सेस मिळवायचं आहे. या फील्डमध्ये मला उच्च स्तरावर जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला गोल पहिलेच ठरवावं लागणार आहे. मग तुमचं टाइम टेबल गोल ठरल्यानंतर तुम्हाला थर्ड जो पॉइंट आहे आपला कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुम्हाला सातत्यपूर्वक तुम्हाला डेली अभ्यास करावा लागणार आहे. त्या डेली अभ्यास करत असताना तुम्हाला तुमचं टाइम टेबल फिक्स असल्यामुळं आणि तुमचं गोल फिक्स असल्यामुळं तुमचं कन्सिस्टन्सी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे तुमचं गोल तुम्हाला रोज तुम्हाला प्रेरणा देणार आहे की या क्षेत्रामध्ये मला या फील्डमध्ये मला सक्सेस मिळवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी सातत्य येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागणार आहे. डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला शिस्तबद्ध, म्हणजे तुम्हाला टाइमपास न करता टाइम वाया न जाता तुम्हाला डिसिप्लिन तुम्हाला फिक्स जो टाइम ठरवलेला आहे तुमचं रोज तुमच्या डोळ्यासमोर तुमचं गोल असल्यानंतर तुम्हाला तुमचा डिसिप्लिन दिसून येणार आहे. तुम्ही किती डेडिकेट करत आहात तुमच्या करिअर जे क्षेत्रामध्ये करणार आहात, तुम्ही सक्सेस ज्या क्षेत्रामध्ये होणार आहे ते तुम्हाला त्यासाठी डिसिप्लिन व्हावं लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला कंट्रोल ऑफ माइंड. तर तुम्हाला एक कंट्रोल ऑफ माइंड मानवाच्या डेलीच्या विचारामध्ये हजारो विचार येत असतात. त्या विचारामध्ये तुम्हाला अभ्यास करावासा म्हणजे डिस्ट्रॅक्शन होणार आहे की तुम्हाला आता विद्यार्थ्यांना अभ्यास करायची आवड बिलकुल नसते. मग त्यासाठी तुमचं मन टीव्ही पाहण्यामध्ये, मोबाईल पाहण्यामध्ये किंवा खेळण्यामध्ये याच्यामध्ये जास्त वेळ निघून जातो. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंडवरती कंट्रोल पाहिजे. हमेशा तुमचा फिक्स टाइम टेबल आणि तुमचं गोल काय आहे ते तुम्हाला सतत स्मरण राहिलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या माइंडवरती कंट्रोल असलं पाहिजे. आणि लास्टचा पॉइंट आहे एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. तुम्ही रोज डेली तुमचा व्यायाम असायला पाहिजे. तुम्ही व्यायामासोबत योगा आणि एक्सरसाइज केलीच पाहिजे. त्यामुळे तुमचा मूड फ्रेश राहणार आहे दिवसभरासाठी आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यास करत असताना तुम्हाला उत्साह वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ज्या स्टडी मॅनेजमेंटच्या स्किल आहेत ते तुम्हाला अवगत आल्यानंतर तुम्ही एकदम फ्रेश मूडने तुमचा अभ्यास होणार आहे आणि तो अभ्यास तुम्हाला व्यवस्थित लॉंग टाइम मध्ये तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ चर्चा करणार आहोत. त्यासाठी तुम्ही डी मास्टर या चॅनलवरती तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.